पुंडलिकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावात्रितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी। आपल्या देशावर आलेलं जे संकट आहे त्या संकटातून बाहेर पडण्याकरिता म्हणून आपल्या सरकारने आपल्याला जे काही आदेश दिलेले आहेत त्या आदेशानुसार आपण सर्वच जण घरी राहून आपली आपली साधना करण्यामध्ये उपासना करण्यामध्ये आपला वेळ व्यतीत करत आहोत आणि याच्याद्वारे आपण आपल्या सरकारला मदतही करत आहोत। ही एक आनंदाची गोष्ट आहे। बरेच दिवसापासून लाईव्ह येण्याचा विचार होता, परंतु काही कारणास्तव मी ते टाळत होतो। आज या ठिकाणी चला वारीलाचे सर्वेसर्वा आमचे अविनाश दादा सूर्यवंशी यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी मी लाईव्ह येतो आहे। अनेक जण या ठिकाणी जोडले गेलेले आहेत। तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे काहीतरी ऐकण्याची। विषयाचं जर आपण शीर्षक पाहिलं तर थोडासा वेगळा काहीतरी आपल्याला वाटेल, पण फार वाटतो तेवढा वेगळा काही विषय नाही। अनेक जण या ठिकाणी जोडले गेलेले आहेत। भाऊ रामकृष्ण हरी, वासुदेव भाऊ रामकृष्ण हरी, श्रीराम महाराज जोशी या ठिकाणी जोडले गेलेले आहेत। रामकृष्ण हरी। असो, बाकी सगळं आपण नंतर बोलणार आहोत। आपल्या समोर असलेला विषय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे। ज्या सगळ्यांकरिता ही दोन शब्द कधी ऐकिवात आलेली नाहीत त्यांच्याकरिता घेतलेला हा विषय अत्यंत अवघड आहे असं वाटणं स्वाभाविक आहे। परंतु ज्यांचा श्रीमद भगवद्गीतेचा जवळचा संबंध आहे त्यांच्याकरिता मात्र हा विषय काही फार दुर्मिळ आहे असं मला वाटत नाही। श्रीमद भगवद्गीतेला ज्या श्लोकापासून सुरुवात होते त्या श्लोकाचे आरंभीचे हे दोन शब्द आहेत धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे। आणि त्या पहिल्या श्लोकाचं चिंतन आपल्याला आज या ठिकाणी करायचं आहे। म्हणून शीर्षक काय द्यावं तर धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे असं शीर्षक आपण दिलं होतं। श्रीमद भगवद्गीतेचा थोडासा विचार करणं हे क्रमप्राप्त आहे, कारण श्रीमद भगवद्गीता हा आपला धर्मग्रंथ आहेच, परंतु समस्त विश्वाकरिता असलेला एक अत्यंत पूजनीय अशा प्रकारचं स्थान श्रीमद भगवद्गीतेला आहे। अभ्यासू लोकांच्या दृष्टीने श्रीमद गीतेचं स्थान वेगळं आहे आणि अभ्यासू लोकांच्या दृष्टीने तत्वज्ञ लोकांच्या दृष्टीने श्रीमद भगवद्गीतेचं असलेलं स्थान वेगळं आहे। आणि त्यातल्या त्यात वारकऱ्यांच्या दृष्टीने तर श्रीमद भगवद्गीतेचं स्थान हे अत्यंत असामान्य अशा प्रकारचं आहे, कारण श्रीमद भगवद्गीता हा भगवत प्रोक्त असलेला एक ग्रंथ आहे। भगवान परमात्म्याच्या मुखातून प्रसवलेली गीता आहे। भगवान परमात्म्याच्या मुखातून बाहेर पडलेले हे शब्द आहेत अर्जुनाला निमित्त करून संपूर्ण जगाचा उद्धार व्हावा, जगातील लोकांचं कल्याण व्हावं या एका पवित्र उद्देशाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने हे ज्ञानशास्त्र आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे। आणि या गीताशास्त्राचा विचार करायचा झाला तर या गीताशास्त्रामध्ये असलेले जे काही भावार्थ आहेत त्या भावार्थांचा अजून तरी थांग कोणाला लागलेला नाही, त्या भावनांचा अंत नाही, त्या अर्थांचाही अंत नाही। याचं कारण असं आहे की मूळ परमात्म्याच्या मुखातून आलेले हे शब्द असल्या कारणाने श्रीमद भगवद्गीता
या ग्रंथाला डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी श्रीमद भगवद्गीतेवर टिप्पणी केली, अनेकांनी त्याच्यावर भाष्यही केलेलं आहे, अनेकांनी गीतेवर टीकाही केलेल्या आहेत. परंतु या सगळ्या टीका जरी एकत्र केल्या तरी श्रीमद भगवद्गीतेचा आपल्याला परिपूर्ण अर्थ बांधता येईल असं मला वाटत नाही. कारण श्रीमद भगवद्गीतेचा परिपूर्ण अर्थ जर आपल्याला डोळ्यासमोर घ्यायचा असेल तर त्याच्याकरिता भगवतप्रोक्त अशीच वाणी हवी. भगवान परमात्म्याची वाणी ही दिव्याती दिव्य आहे. आणि ज्या वाणीतून गीतेचे श्लोक बाहेर पडलेत त्या श्लोकांचा परिपूर्ण अर्थ बांधायचा असेल तर त्याकरिता भगवंताचीच वाणी हवी. आणि याकरिता अनेक टीका आपल्या डोळ्यासमोर आहेत, पण सगळ्या टीकांचा एकत्रीकरण करून सुद्धा आपल्याला गीतेचा परिपूर्ण अर्थ उमजेल असं नाही. पण त्यातल्या त्यात अगदी मी वारकरी संप्रदायाचा पायिक आहे म्हणून बोलतो असं नाही, किंवा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल माझ्या अंतःकरणामध्ये अत्यंत प्रीती आहे, अत्यंत आदर आहे, स्नेह आहे म्हणून मी बोलतो असंही नाही. परंतु उपस्थित असलेल्या सगळ्याच टीकांमध्ये गीतेवरचं सर्वश्रेष्ठ भाष्य आत्तापर्यंत जर काही पाहायला मिळत असेल तर ती म्हणजे सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांची असलेली ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी हा अत्यंत श्रेष्ठ ग्रंथ आहे आणि गीतेचा परिपूर्ण अर्थ बांधायचा असेल तर त्याकरिता आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ मी बाकीच्या सगळ्या टीकाकारांना बाजू करतोय असं नाही, परंतु मी जे वाक्य म्हणालो की गीतेचा परिपूर्ण अर्थ बांधण्याकरिता आपल्याला भगवतप्रोक्त वाणी असली पाहिजे, म्हणजे देवाचीच वाणी असली पाहिजे. आणि याचा संबंध मला ज्ञानेश्वरीसोबत जोडायचा आहे. श्रीमद भगवद्गीता हा विचार केला तर भगवान विष्णूच्या रूपातील असलेल्या भगवान श्रीकृष्णांची मुखातील वाणी आहे. आणि ज्ञानेश्वरीचा विचार केला तर भगवान विष्णूंच्या रूपातील असलेल्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची ती वाणी आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या मुखातील वाणी म्हणजे गीता आहे आणि विष्णूचा अवतार असलेल्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातील वाणी म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे ज्ञानेश्वरी सुद्धा भगवतप्रोक्त आहे आणि गीता सुद्धा भगवतप्रोक्त असेल तर गीतेचा परिपूर्ण अर्थ आपल्याला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून बांधता येईल असं मला वाटतं. आणि म्हणून गीतेच्या परिपूर्ण अर्थाकरिता आपल्याला ज्ञानेश्वरीचा संदर्भ घेतला पाहिजे, ज्ञानेश्वरीची उपासना आपल्याकडून झाली पाहिजे. गीता हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. काही काही वेळेला असंही म्हटलं जातं की गीता हे उपनिषदांचं सार आहे, अर्थात सार आहे. आणि उपनिषदांचा सार असल्या कारणाने आपण जर गीतेचा विचार केला तर उपनिषदांपेक्षा श्रेष्ठ ग्रंथ म्हणून गीता आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण तो एक शास्त्रीय नियम आहे. कारणापेक्षा कार्य हे नेहमीच विशेष असतं. कारणामध्ये जेवढे गुण आहेत त्यापेक्षा अधिक गुण आपल्याला कार्यामध्ये पाहायला सापडतात. उदाहरण द्यायचं झालं तर आकाशाच्या ठिकाणी एकच गुण आहे जो शब्द नावाचा आहे आणि आकाशाचं कार्य असणारं जे वायू आहे त्या वायू तत्वाच्या ठिकाणी शब्दासोबत आणखी एक गुण आहे तो म्हणजे स्पर्श. म्हणजे आकाश हे कारण आहे आणि त्याचं कार्य असलेला वायू जर असेल तर कारण असलेला आकाशाच्या ठिकाणी एक गुण आहे आणि कार्य असलेल्या वायूच्या ठिकाणी 2 गुण आहेत. म्हणजे कारणापेक्षा कार्य हे नेहमी श्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे उपनिषदांचं सार म्हणून गीता असं जर आपण बोललो तर उपनिषद हे कारण ठरेल आणि गीता हे कार्य ठरेल. तर या दृष्टीने सुद्धा गीता हा अत्यंत श्रेष्ठ ग्रंथ आहे असा आपल्याला अर्थ बांधता येतो. म्हणून गीतेची महती तर आपण सर्वांना ठाऊक आहे. तो एक असामान्य अशा प्रकारचा ग्रंथ आहे. सारांश पद्धतीने गीता हा अत्यंत श्रेष्ठ ग्रंथ आहे अशा प्रकारचं विवेचन मला आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं आहे. उपनिषदांचा सार म्हणून गीता असा आपण विचार केलात. थोडंसं मला ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेतही बोलायचं आहे. ज्ञानेश्वर महाराज अगदी ज्ञानेश्वरीच्या आरंभी गीतेच्या संबंधाने बोलत असताना, गीतेच्या उत्पत्तीच्या निर्मितीच्या संबंधाने बोलत असताना असं म्हटलेत, हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो स्वये श्री सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला.
वेदाच्याही निर्मितीचा विचार ज्ञानोबारायांनी केलाय आणि गीतेच्याही निर्मितीचा विचार ज्ञानोबारायांनी केलाय. पण वेदाच्या निर्मिती संबंधाने बोलत असताना ज्ञानोबाराय म्हणतात, वेद हे भगवान परमात्म्याच्या घोरण्यातून निर्माण झालेलं आहे आणि गीता हे भगवान परमात्म्याच्या जागृत अवस्थेमध्ये असताना भगवान परमात्म्याच्या मुखातील ती वाणी आहे, भगवत प्रोक्त वाणी आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा आपण संबंध घेऊन बोलत होतो, वेदार्थ सागरो दया निद्रिताचा गुरु. वेद हे भगवान परमात्म्याच्या घोरण्यातून आहे आणि गीता ही भगवान परमात्म्याच्या जागृत अवस्थेमधील असलेली वाणी आहे. अगदी ढोबळ मनाने मी अर्थ सांगतो, मला फार खोल जायचं नाही याच्यामध्ये. केवळ घोरणं आणि जागृतीतील बोलणं या दोन शब्दांचा अर्थ घेऊन जरी ढोबळ मनाने विचार करायचा झाला तरी आपल्याला असं म्हणता येईल की माणूस ज्या वेळेला निद्रावस्थेमध्ये सुषुप्ती अवस्थेमध्ये घोरतो त्यावेळेला त्याचं ते घोरणं बेसावधपणे आहे आणि जागृत अवस्थेमध्ये ज्या वेळेला माणूस बोलतो त्यावेळेला त्याचं ते सावधपणाने बोलणं आहे. म्हणजे निद्रावस्थेमध्ये असलेला बेसावधपणा आणि जागृत अवस्थेमध्ये असलेला सावधपणा या दोघांचा जर आपण विचार केला आणि ते दोन्ही तत्व देवाकडे लावलं तर निद्रावस्थेमध्ये असणाऱ्या घोरण्यातून वेद निर्माण झाले, म्हणजे बेसावधपणे वेद निर्माण झालेत. आणि जागृत अवस्थेतील बोलणं हे जर गीता असेल तर सावधपणाने गीता भगवान परमात्म्याच्या मुखातून बाहेर पडलेली आहे, असा आपल्याला अर्थ करता येतो. परंतु काही लोकांना कदाचित हा अर्थ पटणार नाही, विचारवंतांना जमणार नाही. म्हणजे ढोबळ मनाने हा अर्थ मी सांगू गेलोय की घोरण्याच्या वेळेला माणूस बेसावध आहे आणि जागृत अवस्थेमध्ये बोलण्याच्या वेळेला माणूस सावध आहे. परंतु विचारवंतांना कदाचित हे न पटण्यासारखं आहे, त्याचंही मी कारण सांगतो. विचारवंतांना न पटण्यासारखं याचं कारण असं आहे की देवाच्या ठिकाणी निद्रावस्थेमध्ये असलेला बेसावधपणा आणि जागृत अवस्थेमध्ये असलेला सावधपणा हे दोन्ही धर्म देवाच्या ठिकाणी लागत नाही. मग जर निद्रावस्थेमध्ये असलेला तो बेसावधपणा आणि जागृत अवस्थेमध्ये असलेला सावधपणा हे दोन्ही धर्म जर देवाच्या ठिकाणी लागत नसतील तर मग या ठिकाणी हा ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीचा अर्थ कसा बांधायचा याचाही विचार मी करतो. अजून थोडंसं घोरण्याचा आणि जागेपणे बोलण्याचा आपण विचार करा. थोडासा माझा विचार या संबंधाने असा आहे, अनेक वेळेला आपण तो विचार ऐकत आहोत. काय आहे, जागृती अवस्थेमध्ये असताना माणूस प्रयत्नपूर्वक असतो आणि निद्रावस्थेमध्ये जे घोरणं आहे ते सहज आहे, म्हणजे अप्रयत्नपूर्वक आहे. निद्रावस्थेमध्ये माणूस ज्या वेळेला घोरतो तेव्हा तो काहीच प्रयत्न करत नाही. त्याला घोरण्यासाठी कुठले प्रयत्न करावे लागतात हो? सहजच आपण कोण घोरण्यासाठी प्रयत्न करतो मला सांगा ना. घोरणारी माणसं काही प्रयत्न करतात का सांगा बरं? घोरणाऱ्या माणसाला प्रयत्न करावे लागत नाही. हा पण त्याच्या बाजूला जर एखादा झोपला असेल तर त्याला झोपण्यासाठी मात्र प्रयत्न करावे लागतात. घोरणारे भयानक असतात. आपण जर वारी करत असाल तर हा चांगला अनुभव आपल्याकरिता येईल. घोरण्याच्या वेळेला माणूस प्रयत्न करत नाही, पण जागृत अवस्थेमध्ये जे बोलणं असतं त्यावेळेला माणूस प्रयत्न करतो असा जर विचार केला तर भगवान परमात्म्याने वेदाची निर्मिती केली ती अप्रयत्नपूर्वक आहे आणि भगवंताने गीतेची निर्मिती केली ती प्रयत्नपूर्वक आहे. प्रयत्न करून भगवंताने गीतेची निर्मिती केलेली आहे. कारण गीता निर्माण करायची म्हटल्यानंतर भगवंताला सगळे प्रयत्न करावे लागले. म्हणजे त्यावेळेला भगवंताला युद्धाची परिस्थिती समोर आणून ठेवावी लागली. त्यामध्ये अर्जुनाला समाविष्ट करून यावं लागलं. त्यातल्या त्यात अर्जुनाच्या अंतःकरणात शोक मोह निर्माण करावा लागला. निर्माण झालेला शोक अर्जुनाने देवाला बोलून दाखवावा लागला आणि मग कुठं देवाने बोलायला देव प्रवृत्त झालेत आणि गीता सांगण्याचा प्रपंच देवाने केलेला आहे. म्हणून या सगळ्याच्या संबंधाने विचार केला तर वेदार्थ हा वेदार्थ सागरो जया निद्रिताचा गुरु असा आपल्याला विचार करता येतो ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीचा. आणि म्हणून या गीतेची अपूर्वता आपल्याला पाहता येते. वेळोवेळी आपण ती गीतेची अपूर्वता पाहत आहोत आणि
या गीतेला आरंभ ज्या श्लोकाने होतो त्या श्लोकाचा आता आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे राजा धृतराष्ट्राच्या मुखातील असलेला जो एकमेव श्लोक आहे समस्त गीतेमध्ये, त्या एका श्लोकाचा आता आपल्याला या ठिकाणी थोडासा विचार करायचा आहे. मर्यादित वेळेमध्ये विचार करायचा आहे, आपल्याला फार लांबवायचं नाही आहे. गीतेचा पहिला श्लोक जर आपण पाहिला तर तो एकमेव असा श्लोक आहे की जो धृतराष्ट्राच्या मुखातून आलेला श्लोक आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयोत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हा श्लोक म्हणजे धृतराष्ट्राच्या मुखातून आलेला श्लोक आहे. थोडीशी जर याची काय पूर्वमीमांसा जर सांगायची झाली तरी युद्धाच्या अगोदरची असलेली जी स्थिती आहे, म्हणजे हे कशाकरिता निर्माण झालं असावं किंवा धृतराष्ट्राने कधी बोलायला सुरुवात केली, आपणा सर्वांना ठाऊक आहे, पण क्रमप्राप्त आहे म्हणून थोडंसं बोलतो. पांडवांनी त्यांचा वनवास अज्ञातवास पूर्ण केला आणि नियमाप्रमाणे आपलं अर्ध राज्य ज्या वेळेला मागितलं त्यावेळेला दुर्योधनाने अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे की अर्ध राज्य तर देणार नाही, मुळीच नाही, परंतु सुईच्या अग्रभागावर म्हणजे सुईच्या टोकावर राहील एवढी जमीन सुद्धा मी पांडवांना देणार नाही. म्हणजे दुर्योधन अशा मताचा होता की माझं तेही माझंच आणि दुसऱ्याचं तेही माझंच. म्हणजे माझं ते पण माझं म्हणणारा आणि दुसऱ्याचं तेही माझं म्हणणारा दुर्योधन. महाभारत संपलं म्हणून दुर्योधन संपला असं होत नाही. माझं तेही माझं आणि दुसऱ्याचं तेही माझं असं म्हणणारे दुर्योधन आजही भरपूर आहेत. म्हणजे दुर्योधन जरी गेला असला तरी प्रवृत्ती मागे सोडून गेलेला आहे त्याची. तो माझं तेही माझं म्हणतो आणि दुसऱ्याचं तेही माझं म्हणतो. मी दुर्योधनाची ही वृत्ती पहा इथली. तो म्हणतो मी माझं राज्य मलाच ठेवीन, पण तुमचं अर्ध राज्य तुम्हाला अर्ध राज्य सोडावं, त्या सुईच्या टोकावर राहील एवढी माती एवढी जमीन सुद्धा मी तुम्हाला देणार नाही. महाभारताच्या असणाऱ्या काय उद्योग पर्वामध्ये त्याचा छान विचार आलेला आहे. यावद्य तीक्ष्ण या सुईच्या टोकावर विदद्येन केशवः तावदप्य परित्याज्यम भूमीर्न पांडवान प्रति. पांडवांच्या प्रति मी तेवढी भूमी सुद्धा देणार नाही, ही दुर्योधनाची भूमिका आहे त्यावेळीची. आणि म्हणून दुर्योधन भूमी द्यायला तयार नाही. अनेकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि पांडवांची असणारी माता कुंतीने पांडवांना युद्धाची आज्ञा दिली. युद्ध करण्याकरिता दोन्ही बाजूचे मंडळी सज्ज झाली आहे. युद्ध निश्चित झालेला आहे. महर्षी वेदव्यासांच्या अंतःकरणामध्ये धृतराष्ट्राविषयी अत्यंत प्रेम आहे आणि धृतराष्ट्राकडे जाऊन वेदव्यास म्हणतात की आता युद्ध निश्चित झालेलं आहे, युद्ध होणार, कौरव पांडवांमध्ये युद्ध होणार, याच्यामध्ये जीवितहानी होणं शक्य आहे, अनेकशा योद्ध्यांचा संहार होणं सुद्धा शक्य आहे. ते आता न टाळता येण्यासारखं आहे, टाळलं जाऊ शकत नाही आता ते. परंतु जे टाळलं जाऊ शकत नाही अशा प्रकारचं जरी असलं तरी ते युद्ध होणार हे मात्र नक्की आहे. युद्धाला आता कोणी रोखू शकत नाही. वेदव्यास म्हणतात धृतराष्ट्राला की त्यातल्या त्यात ते युद्ध जर तुला पाहायची इच्छा असेल तर त्याकरिता मी तुला दृष्टी देऊ शकतो. धृतराष्ट्राला वेदव्यास म्हणतात युद्ध पाहण्याची जर तुझी इच्छा असेल तर मी तुला दृष्टी देतो. धृतराष्ट्र विचार करायला लागला. आतापर्यंत अनेक प्रसंग ज्या वेळेला आपल्या डोळ्यासमोर आले त्यात बरेचसे प्रसंग सुखाचेही आहेत आणि सुखाचे प्रसंग पाहण्याकरिता कधी आपण दृष्टीची अपेक्षा केली नाही. आणि दृष्टीची अपेक्षा जर केली नसेल तर धृतराष्ट्र आता वेदव्यासांना म्हणतात की आतापर्यंत सुखाची घटना, सुखाचे येणारे प्रसंग जर दृष्टीने पाहिले नाहीत तर माझ्याच कुळाचा संहार होण्याकरिता मी तुमच्याकडे दृष्टीची अपेक्षा करणं चुकीची आहे. त्यामुळे मला दृष्टी नको आहे, मला युद्ध पाहण्याची मुळीच इच्छा नाही. पण पाहण्याची जरी इच्छा नसली तरी युद्धाच्या ठिकाणी युद्धभूमीमध्ये काय होत आहे त्याचा समाचार ऐकण्याची मात्र माझी इच्छा आहे. त्याचा काही प्रबंध करता येत असेल तर करा. ऐकण्याची इच्छा बोलून दाखवल्यानंतर वेदव्यासांच्या अंतःकरणामध्ये वेदव्यासांचा असणारा जवळचा शिष्य आणि धृतराष्ट्राचा असणारा मंत्री संजयावर वेदव्यासांनी कृपादृष्टी केली आणि त्याला दूरदृष्टी दिली
आणि संजयाला दूरदृष्टी देऊन सांगितलं की संजयाला मी दूरदृष्टी देतो की ज्याच्या माध्यमातून या संजयाला युद्धभूमीमध्ये काय होतंय ते दिसेल, अनेक योद्ध्यांच्या अंतःकरणामध्ये काय चालू आहे ते कळेल, योद्धे सध्या काय विचार करत आहेत तेही कळेल आणि रणांगणावरची प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी दिसल्या कारणाने तसंच्या तसं संजय तुम्हाला सांगू शकतो, म्हणून संजयाचा प्रबंध त्या ठिकाणी केलाय. कृपादृष्टीने संजयाला सगळं काही दिसायला लागलं. त्यावेळेला नियमानुसार युद्ध सुरू झालं. काही दिवसाचं युद्ध झालेलं आहे आणि संजयाने जसाच्या तसा वृत्तांत धृतराष्ट्राला सांगितला आहे आणि तो तसाच्या तसा सगळा वृत्तांत सांगत असताना महाभारतामध्ये जे भीष्म पर्व आहे त्या भीष्म पर्वाच्या 24व्या अध्यायापर्यंत संजय बोललेत आणि मग 25व्या अध्यायामध्ये आता संजयाचा सगळा आत्तापर्यंतचा वर्तमान ऐकून झाल्यानंतर धृतराष्ट्राने बोलायला आरंभ केला आहे. आणि जेव्हा धृतराष्ट्राने बोलायला आरंभ केलाय त्याच श्लोकापासून श्रीमद भगवद्गीतेलाही आरंभ आहे. आणि धृतराष्ट्र बोलत असताना सुरुवातच धृतराष्ट्राने अशी केलेली आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयोत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. मला या ठिकाणी प्रत्येक शब्दाचा थोडा थोडा विचार करायचा आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे काय, समवेता युयोत्सवा म्हणजे युद्धाच्या इच्छेने आलेले दोन्हीकडची मंडळी काय, मामका पांडवाश्चैव याच्यामध्ये मामका आणि पांडवा अशी दोन पदांची योजना काय, आणि किम कुर्वत संजय या प्रश्नाची तरी निर्मिती होण्याचं कारण काय. या 4 गोष्टींचा विचार करून मला थांबायचं आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, ज्या वेळेला कुरुक्षेत्रे असं म्हटलंय त्याच वेळेला हे कुठल्या तरी स्थानाच्या बाबतीत बोललेलं आहे हे मात्र निश्चित आहे. कारण कुरुक्षेत्र हे स्थान आहे. आता कुरुक्षेत्राला परत त्यांनी धर्मक्षेत्र का म्हटलेलं आहे याची सुद्धा मीमांसा आहे आणि ती आपल्याला करणं आहे. कुरुक्षेत्राचा जर आपण विचार, पहिली गोष्ट त्याला क्षेत्र म्हटलं हे मोठं नवल आहे. त्याला क्षेत्र असं म्हटलेलं आहे आणि क्षेत्र हा शब्द ज्या वेळेला बोलले त्यावेळेला हे काहीतरी भूमीशी निगडीत आहे, जमिनीसोबत आहे काहीतरी, त्याचा संबंध भूमीशी आलेला आहे. कारण त्या ठिकाणी क्षेत्र असा शब्द बोललेले आहेत. हा युद्धभूमीचा विचार आहे आणि क्षेत्र हा युद्धभूमीचा विचार केल्यानंतर त्याला कुरुक्षेत्र म्हटलं आहे. म्हणजे हे काहीतरी पांडवांच्या कौरवांच्या पूर्वजांबद्दल आहे हे मात्र नक्की आहे. हा स्पष्ट अर्थ आहे त्यातला. पण थोडासा वेगळा अर्थ करायचा झाला किंवा सखोल अर्थ करायचा झाला तर कुरुक्षेत्र असं म्हटल्यानंतर कौरव पांडवांचा असणारा जो पूर्वज आहे कुरु राजा, त्या कुरु राजाने या क्षेत्रामध्ये अनेक वर्षापर्यंत तपश्चर्या केलेली आहे, यज्ञासारखं धर्मकार्य केलेलं आहे, दानासारखं पुण्यकर्म केलेलं आहे आणि यज्ञ दान तपश्चर्या अशा प्रकारचे अनेक शास्त्रविहित कर्म केलेले असल्या कारणाने या कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र असं म्हटलेलं आहे. हे त्यामागचं पहिलं कारण आहे. धर्मक्षेत्र म्हणण्यामागचं त्याचं पहिलं कारण. कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र का म्हटलं, कुरुक्षेत्रावर आत्तापर्यंत अनेक धर्मकार्य झालेलं आहे म्हणून कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हटलेलं आहे. हे त्याच्या मागचं पहिलं कारण आहे. दुसरं कारण मी ठेवतो. दुसरं कारण मला असं ठेवायचं आहे, याला धर्मक्षेत्र का म्हटलेलं आहे. पहा, आत्तापर्यंत ज्या काही लढाया झालेल्या आपण पाहतो पुराणांमध्ये, त्या सगळ्या लढायांचा जर आपण विचार केला तर प्रमुख 3 गोष्टींकरिता या लढाया झालेल्या आहेत. एक तर भूमीसाठी लढाई आहे किंवा धनासाठी लढाई आहे किंवा मग स्त्रीसाठी लढाई आहे. या 3 गोष्टींकरिता लढाया झालेल्या आहेत आणि प्रामुख्याने राजे लोक ज्या वेळेला युद्ध करायचे त्यावेळेला ते भूमीकरिता असायचं आणि या ठिकाणी सुद्धा भूमीकरिताच असलेलं हे युद्ध आहे म्हणून कुरुक्षेत्र आहे. पण त्याला जोड धर्मक्षेत्राची दिलेली आहे. धर्मक्षेत्र हे विशेषण कुरुक्षेत्र शब्दाला जोडून घेतलेलं आहे. कुरुक्षेत्राचा असा महिमा आहे की इंद्रदेवाने कुरु राजाला असा वर दिला होता की या कुरुक्षेत्रामध्ये जो कोणी येऊन पुण्यकर्म करेल त्याच्या वाट्याला अगाध अशा प्रकारचं पुण्य मिळेल, भरपूर पुण्य मिळेल. या ठिकाणी यावं कुरुक्षेत्रामध्ये यावं, शास्त्रविहित कर्म करावं, त्याला अनंत पुण्याची प्राप्ती होईल.
किंवा आपण ज्याप्रमाणे एक गंगेला अनुसरून एक प्रमाण बोलत असतो, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पाप जाती भंगा, असं आपण जे बोलतो, तसाच काहीसा विचार कुरुक्षेत्राच्याही संबंधाने पुराणात सांगितलेला आहे. म्हणजे मी कुरुक्षेत्रावर जाऊन काही दिवस राहीन असं वाक्य जरी मुखातून आलं तरी त्याला पुण्याची प्राप्ती आहे, असा थोडासा त्या कुरुक्षेत्राच्या संबंधाने महात्म्य सांगितलं जातं. आणि म्हणून या क्षेत्राचा असा महिमा आहे की इथं येऊन आपलं शास्त्रविहित कर्म करावं आणि त्याला पुण्याची प्राप्ती व्हावी. मग हे युद्धसुद्धा कुरुक्षेत्रावर करण्याचं का ठरलेलं आहे? कारण या कुरुक्षेत्रामध्ये आता युद्ध करणारे अनेक जण आहेत. त्याच्यामध्ये आपला क्षत्रिय धर्माचं पालन करणारे आहेत, म्हणजे आपलं धर्म पालन करतील म्हणून त्यांच्याकरिता पुण्य आहेच. परंतु युद्ध करता करता जर समजा मृत्युमुखी पडले तर मृत्यूनंतर सुद्धा त्यांना पुण्य प्राप्त व्हावं, एवढ्याकरिता ही युद्धाची योजना धर्मक्षेत्रात केलेली आहे. म्हणून त्याला धर्मक्षेत्र म्हटलं आहे. कुरुक्षेत्रामध्ये जे काही आता युद्ध होणार आहे ते युद्ध, त्या युद्धामध्ये सामील होणारे जे कोणी आहेत त्यांना आत्ताही पुण्य प्राप्त व्हावं, आणि म्हणजे इहलोकातही पुण्य मिळावं आणि परलोकातही पुण्य मिळावं. म्हणजे या लोकातल्या आणि परलोकातल्या दोन्ही लोकातल्या पुण्याच्या उद्देशाने श्रेष्ठ लोकांची आज्ञा घेऊन, ज्येष्ठ लोकांचा विचार घेऊन हे युद्ध कुरुक्षेत्रावर करण्याचं ठरलं आहे. आणि तिथं सगळ्यांनाच पुण्याची प्राप्ती आहे म्हणून त्याला धर्मक्षेत्र म्हटलेलं आहे. हे दुसरं कारण. म्हणजे अगदी थोडक्यात सगळ्या विवरणाचा सारांश सांगायचा झाला तर कुरु राजाने अनेक धर्मकार्य केलेलं आहे म्हणून कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र एक. आणि कुरुक्षेत्रामध्ये पुण्यकर्म केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं, शास्त्रविहित कर्म केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं म्हणून कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हटलेलं आहे. ही दोन कारणं आहेत की आपण धृतराष्ट्राने कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र का म्हटलेलं आहे. आणि धर्माला अनुसरूनच हे सगळं आहे. थोडंसं हे आउट ऑफ सिलेबस होईल कदाचित, परंतु मला बोलायचं आहे. समस्त गीतेकडे जर आपण लक्ष दिलं आणि धर्मक्षेत्रे याचा विचार करून, कुरुक्षेत्रे याचा विचार करून आपल्याला एवढाच सारांश बांधता येतो की प्रत्येकाने केलेलं कर्म हे धर्माला अनुसरून असलं पाहिजे. केलेलं कर्म हे धर्माला अनुसरून असलं पाहिजे. आपल्या कर्माला धर्माची जोड असली पाहिजे. आपलं कर्म हे शास्त्रविहित कर्म असलं पाहिजे आणि त्या कर्माला धर्माची धर्माची जोड असेल तरच ते कर्म यथासांग पद्धतीने होतं. कर्माच्या बाबतीत आणि धर्माच्या बाबतीत जर आपण चुकलो तर मग मात्र आपल्या अंगी पतन येणं हे साहजिकच आहे. तुकाराम महाराजांची स्पष्टोक्ती आहे त्या संबंधाने. अनेक वेळेला आपण बोललेलो आहे. पहा, तुकाराम महाराजांचं प्रमाण प्रसिद्ध आहे, अनेकांना ते पाठही असेल. प्रसिद्ध प्रमाणे तुकोबारायांचं कर्मधर्म नवती सांग, कर्मधर्म नवते सांग, पुण्या अंगे पतन, पुण्या अंगे पतन, भलत्या काळी नामावळी, भलत्या काळी नामावळी. कर्मधर्म नवती सांग, उण्या अंगे पतनी निश्चित आहे. म्हणून कर्माला जोड धर्माची असली पाहिजे आणि धर्माला अनुसरून आपण कर्म केलं पाहिजे. याच्याकरिता हे कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र दोन शब्द वापरलेले आहेत, असाही आपल्याला अर्थ करता येतो. कर्म आणि धर्म यांचं एकत्रीकरण असावं असा आपल्याला यातून अर्थ बांधायचा आहे. अजून मी फार काही नाही खोल जात. पुढचे शब्द बोलत असताना धृतराष्ट्र म्हटले समवेता युयोत्सवा. समवेता युयोत्सवा म्हणजे युद्धाची इच्छा करून समोर आलेले. अनेक राजे लोकांनी त्यावेळेला मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, दुर्योधनाला समजवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु दुर्योधनाने ऐकलं नाही आणि म्हणून ही युद्धाची आता परिस्थिती डोळ्यासमोर आलेली आहे. युद्ध अनिवार्य झालेलं आहे. युद्धाच्या इच्छेने कौरव आणि पांडव दोघंही आलेले आहेत असा अर्थ समवेता युयोत्सवा याच्यामध्ये करता येतो. समवेता युयोत्सवा म्हणजे युद्धाच्या इच्छेने दोन्ही पक्ष कुरुक्षेत्रावर एकत्र झालेले आहेत.
आता या दोन्ही पक्षांचा जर विचार करायचा झाला, पांडवही युद्धाच्या इच्छेने आलेले आहेत आणि कौरवही युद्धाच्या इच्छेने आलेले आहेत असा अर्थ करावा लागेल. दुर्योधनाच्या अंतःकरणामध्ये युद्ध करणंच आहे हे निश्चित आहे आणि ते सगळ्यांना पटण्यासारखं आहे. समवेता युयोत्सव असं आपण बोलत आहोत आणि युद्धाची इच्छा अंतःकरणात घेऊन हे पांडव कौरव आलेत असं आपण आतापर्यंतचे चिंतन केलंय. दुर्योधनाच्या अंतःकरणामध्ये युद्धाची इच्छा मान्य आहे, कारण दुर्योधनाला राज्य हवं आहे आणि राज्य प्राप्तीची इच्छा घेऊन दुर्योधन युद्धाकरिता सज्ज झालेला आहे. आपल्याला राज्य भेटलं पाहिजे एवढंच दुर्योधनाला माहित आहे. ते कसं भेटावं याच्याशी काही घेणं देणं नाही दुर्योधनाला. म्हणजे राज्य प्राप्तीकरिता ते धर्माने मिळालं तरी चालेल, अधर्माने मिळालं तरी चालेल, त्याला हरकत नाही. न्यायाने मिळालं तरी चालेल, अन्यायाने मिळालं तरी चालेल, हरकत नाही. नीतीने प्राप्त झाली तरी झालं तरी चालेल, अनिती आपल्याला स्वीकारावी लागली तरी चालेल. दुर्योधनाला याच्याशी कशाशीच घेणं देणं नाही आहे. दुर्योधनाला फक्त एवढं एकच वाटतंय की आपल्याला राज्य प्राप्त झालं पाहिजे, म्हणजे प्रसंगी अधर्माचा अंगीकार करावा लागला तरी मी अधर्म करीन, पण मला राज्य पाहिजे, ही दुर्योधनाची भूमिका आहे. आणि म्हणून दुर्योधन युद्धाकरिता सज्ज होईल याच्यात नवल काही नाही. पण प्रश्न राहतो तो पांडवांचा. पांडवही युद्धाच्या इच्छेने गेलेले आहेत असा जर विचार करायचा झाला तर पांडवांच्या अंतःकरणामध्ये युद्धाची इच्छा आहे ती का? दुर्योधनाच्या अंतःकरणामध्ये राज्यप्राप्ती मान्य आहे, मग पांडवांच्या अंतःकरणामध्ये जे झालंय ते कशाकरिता याचा जर विचार कारण आता युद्ध होणं अनिवार्य आहे हे ज्यावेळेला धर्मराजाला कळलं त्यावेळेला धर्मराजा बोलत असताना असं म्हटला होता. धर्मराजा म्हणतात की प्रसंगी अगदी राज्याच्या बाहेर वनात राहून आम्हाला उदरनिर्वाह भागवावा लागला तरी चालेल, अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आम्हाला जीवनचर्या चालवावी लागली तरी चालेल, पण मी अधर्माचा स्वीकार करणार नाही. धर्माला अनुसरूनच प्रत्येक गोष्ट करेन, मी अधर्माचा अंगीकार करणार नाही असं म्हणणारे धर्मराजही आज जर या ठिकाणी युद्ध कार्याला प्रवृत्त झाले असतील तर पांडव युद्धाकरिता तयार झाले त्याच्या मागचं कारण काय ते मला कारण या ठिकाणी सांगायचं. पांडव युद्धाला का तयार झाले ऐका. तसं पाहायला गेलं तर पांडव धर्माला अनुसरून आहेत. मग सध्या पांडवांनी ज्या धर्माचा विचार केलेला आहे ते धर्म काय आहे? पांडव युद्धाकरिता तयार झालेले आहेत याच्या मागचं एकच कारण आहे, ते म्हणजे पांडवांची माता असणारी कुंती आणि कुंतीने पांडवांना आज्ञा केलेली आहे की तुम्ही युद्ध करा. मातेने केलेली आज्ञा हेच धर्म आहे. हा धर्म स्वीकारूनच युधिष्ठिर त्या ठिकाणी सगळ्या आपल्या भावंडांच्या सोबत म्हणजे सगळे पांडव युद्धाकरिता तयार झाले. म्हणजे केवळ मातेची आज्ञा म्हणून कुंतीने सांगितलं युद्ध करा म्हणून युद्ध करण्याकरिता सगळे सज्ज झाले, तयार झाले. बरं, अजून थोडासा विचार मला कुंतीच्या संबंधाने करायचा. म्हणजे कुंतीने ही युद्धाकरिता परवानगी दिली ही फार मोठी गोष्ट आहे. कुंतीसारख्या एका अत्यंत शांत स्वभावाच्या मातेने युद्धाकरिता परवानगी द्यावी हे विशेष आहे. तसं जर आपण कुंतीचं जीवन पाहिलं तर अत्यंत सहनशील असं कुंतीचं जीवन आहे. अत्यंत सहनशील आहे. सगळ्यात मोठी सहनशीलता आपल्याला कुंतीकडेच पाहायला मिळते. अत्यंत शांत. किंबहुना या संपूर्ण जगामध्ये एकच अशी विलक्षण माता आहे की भगवंताचं आपल्याला सदैव स्मरण व्हावं म्हणून देवाकडून कुंतीने विपत्तीचं वरदान मागितलेलं आहे. मग प्रसंगी विपत्तीचं वरदान मागणारी कुंती आज मात्र सगळ्या पांडवांना युद्धाकरिता आज्ञा देते. याचं कारण काय आहे? तर युद्धाला परवानगी देण्याच्या मागची कुंतीच्या अंतःकरणातली दोन कारणं मी तुम्हाला सांगतो. दोन कारणं आपल्याला अशी देता येतात. पहिलं कारण म्हणजे कुंतीच्या अंतःकरणामध्ये अशी भावना आहे की राज्य प्राप्तीकरिता कौरव पांडवांमध्ये युद्ध झालं काय नाही झालं काय कुंतीला काही फरक पडत नाही. परंतु कुंतीच्या अंतःकरणामध्ये जी खदखद आहे, कुंतीच्या अंतःकरणामध्ये जे दुःख आहे ते दुःख एकाच गोष्टीचं आहे. ते एका गोष्टीचं दुःख असं आहे, कुंतीला तिची पुत्रवधू अत्यंत प्रिय आहे, म्हणजे द्रौपदी अत्यंत प्रिय आहे. आणि आपल्या अत्यंत आवडत्या पुत्रवधूवर या कौरवांनी अपमानाची जी परिस्थिती आणली आहे, भर सभेमध्ये द्रौपदीचा जो अपमान केला
द्रौपदीला अपमानित केलं, ते द्रौपदीला अपमानित करणं मात्र कुंतीला सहन झालेलं नाही. आणि त्या अपमानाच्या बद्दल या दुष्ट स्वभावाच्या असणाऱ्या कौरवांना काहीतरी शिक्षा मिळाली पाहिजे. आणि त्याकरिता केवळ कुंतीने यावेळेला युद्धाची परवानगी दिलेली आहे. म्हणजे द्रौपदीवर झालेला अन्याय सहन झाला नाही म्हणून पांडवांना युद्धाकरिता सज्ज केलेलं आहे. ध्यानात घ्या, ज्याप्रमाणे कुंतीला द्रौपदीवर झालेला अन्याय सहन झाला नाही आणि म्हणून युद्धाकरिता परवानगी दिली, त्याप्रमाणे काय बोलायचं झालं तर स्त्रीचा अपमान करणारे दुर्योधन दुःशासन आजही समाजात भरपूर आहे. आणि त्या दुर्योधन दुःशासनांचा सुद्धा नायनाट करण्याकरिता मला वाटतं प्रत्येक मातेने कुंती बनून आपल्या पुत्रांना तशा प्रकारची आज्ञा केलीच पाहिजे. कारण दुष्टांचा नाश कुठंतरी झाला पाहिजे अशा प्रकारची भावना कुंतीच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि या दुष्टांना मारण्याकरिता पांडवांपेक्षा समर्थ कोणी नाही, म्हणून पांडवांना युद्ध करण्याकरिता कुंती मातेने आज्ञा केलेली आहे. हे कुंतीच्या अंतःकरणाचं पहिलं कारण आहे. आणि दुसरं कारण असं आहे की शिष्टाईकरिता ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा कौरवांच्या समोर गेले, त्यावेळेला दुर्योधन दुःशासन शकुनी कर्ण आदी करून या सगळ्यांनी भगवंताला कैद करण्याचा प्रयत्न केला होता. आणि भगवंताला कैद करणं हे कुंतीला सहन झालं नाही. या दुष्टांना आता जर आवरलं नाही तर अत्यंत पापकृत्य आणि पापकर्म वाढलं तर ते सगळ्यांना हानिकारक आहे. म्हणून त्यावेळेला कुंतीने युद्धाकरिता आज्ञा दिलेली आहे. म्हणजे द्रौपदीवर अन्याय झालेला सहन झाला नाही हे पहिलं कारण, आणि भगवंताचा अपमान झाला हे दुसरं कारण. या दोन कारणामुळे अत्यंत सहनशील असणाऱ्या कुंती मातेने आपल्या पुत्रांना म्हणजे पांडवांना युद्धाची आज्ञा दिली. आणि आपल्या मातेची आज्ञा म्हणजेच धर्म समजून पांडव आज या ठिकाणी युद्धाकरिता स्थित झालेले आहेत. अर्थात दुर्योधनाच्या अंतःकरणामध्ये अधर्म आहे आणि पांडवांच्या अंतःकरणामध्ये धर्म आहे. म्हणजे एकाच्या अंतःकरणामध्ये युद्धाचं कारण अधर्म आहे आणि एकाच्या अंतःकरणामध्ये युद्धाचं कारण धर्म आहे. अशा दोन प्रकारच्या इच्छेने दोघेही त्या ठिकाणी युद्धाकरिता सज्ज झालेले आहेत. समवेता युयोत्सवा. मला पुढच्या पदाकडे जायचं आहे. मामकः पांडवाश्चैव. मामकाच पांडवा एव याची फोड आपल्याला करता येते. इथं धृतराष्ट्राने फार दोन चांगले शब्द घातलेले आहेत. धृतराष्ट्र एक शब्द घालतात मामका आणि दुसरा शब्द घालतात पांडवा. हे काय अर्थ फार अवघड आहे असं नाही, सगळ्यांना कळण्यासारखं आहे. मामका हे पद धृतराष्ट्राने स्वतःच्या मुलांकरता वापरलेलं आहे आणि पांडवा हे शब्द धृतराष्ट्राने पांडूच्या पुत्रांकरिता वापरलेला आहे. म्हणजे धृतराष्ट्राने अत्यंत सहजपणे पांडवांना कुरुच्या वंशातून बाजूला केलंय. सहजपणे तसं बघायला गेलं तर कुरुवंशीयांमध्ये पांडवही येतात, कुरुवंशीयांमध्ये पांडवही येतात. परंतु पांडव हे माझे कुणीच नाहीत हे दाखवण्याकरिता फक्त धृतराष्ट्र म्हणतो मामका म्हणजे माझी मुलं वेगळी आणि पांडवा म्हणजे पांडूची मुलं वेगळी, असा त्या धृतराष्ट्राच्या अंतःकरणाचा तो भाव आहे. काय आहे, धृतराष्ट्राला नेहमीच असं वाटायचं की माझी मुलं वेगळी आहेत आणि पांडवांची मुलं वेगळी आहेत, पांडूची मुलं वेगळी आहेत. आपले पिता मरण पावल्यानंतर म्हणजे पांडू राजा मरण पावल्यानंतर धृतराष्ट्र हे आपल्या पित्याचे ज्येष्ठ बंधू आहेत आणि म्हणून ते आपल्यासारख्या आपल्याकरिता पित्या समानच आहे हे पांडवांना ठाऊक आहे. आणि म्हणून पांडवांच्या अंतःकरणामध्ये धृतराष्ट्राविषयी पित्यासारखाच भाव आहे, पण धृतराष्ट्राच्या अंतःकरणामध्ये मात्र नाही. आणि म्हणून धृतराष्ट्र असं बोलायला लागला की मामका आणि पांडवा वेगळे आहेत. बरं, या पांडवांचा जर विचार करायचा झाला तर हे पांडव आपले कुणीच लागत नाहीत असा विचार केलेला आहे धृतराष्ट्राने. थोडासा मी मागे जाऊन बोलतो. युद्ध ज्या वेळेला सुरू व्हायचं होतं त्यावेळेला युद्ध सुरू होण्याचे एक मला वाटतं 2 दिवस अगोदर धृतराष्ट्राने विदुरासोबत संवाद केलेला आहे आणि विदुरासोबतच्या त्या संवादामध्ये धृतराष्ट्राने विदुरासोबत बोलत असताना मनोकामना केलेली आहे ती मात्र दोघांकरिता आहे.
म्हणजे मला काय बोलायचंय तुम्ही थोडं ध्यानात घ्या. धृतराष्ट्राच्या अंतःकरणामध्ये पांडवांच्या विषयीचं प्रेम किंवा भावना या संबंधाने आपण बोलतोय. आता तसं पांडवांना त्याने कधी आपलं म्हटलं नाही, पण समोर व्यक्ती असणारी कोण आहे पहा. युद्धाच्या पूर्वी विदुरासोबत आता संवाद आहे आणि त्यावेळेला बोलत असताना धृतराष्ट्राने विदुराला असं म्हटलेलं आहे, म्हणजे विदुराला बोलवलं आणि विदुराला बोलवून धृतराष्ट्र म्हणायला लागले की विदुरा, सध्या तरी आमच्यामध्ये अत्यंत श्रेष्ठ ज्ञानी आणि धर्म जाणणारे तुम्ही आहात आणि म्हणून मला थोडासा धर्माचा उपदेश तुम्ही करा. विदुर म्हटले तुम्हाला काय ऐकायचंय ते सांगा. धृतराष्ट्र म्हटले मला फक्त 2च गोष्टी सांगा. ध्यानात घ्या बरं का. इथं कौरव आणि पांडव धृतराष्ट्र वेगळं करत नाही, कारण समोर विदुर आहे आणि विदुराच्या अंतःकरणात पांडवांच्या विषयी चांगला भाव आहे हे धृतराष्ट्राला माहिती आहे. धृतराष्ट्र म्हणायला लागला विदुरा, तुम्ही मला एवढंच सांगा, धर्माचा उपदेश करत असताना दुर्योधनाचं कल्याण होईल आणि युधिष्ठिराचं हित होईल असं काहीतरी सांगा. म्हणजे त्यावेळेला युधिष्ठिराविषयी प्रेम दाखवलेलं आहे, पण काय करावं, संजयासोबत बोलत असताना मात्र इथं धृतराष्ट्राला राहुलच नाही. आपल्या अंतःकरणातलं सहज बोलून गेला मामका पांडवाश्यव. अंतःकरणामध्ये कौरवांच्या विषयी प्रेमाविषयी द्वेष आहे, तो मामका आणि पांडवा गेलं, सहज निघून गेलं. आणि सहज निघून गेल्या कारणाने स्पष्ट झालं त्या ठिकाणी की धृतराष्ट्राला पांडवांच्या विषयी काही एक भावना नाहीये, काही एक प्रेम नाहीये म्हणून हे स्पष्टच दिसलं ते. कारण अंतःकरणातल्या भावना या स्पष्टच होत असतात ना. तुकाराम महाराजांचं प्रमाणच आहे की नाही, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताही परी आवरेना. अंतःकरणातलं जसं बाहेर पडतं तसं धृतराष्ट्राच्या अंतःकरणातलं बाहेर पडलंय. मला वाटतं हे प्रमाण देत असताना माझ्या पण अंतरातलं थोडंसं बाहेर घातलं तर काही हरकत नसावी. तुकाराम महाराज गोड बोलतात पहा, तुकोबारा बोलतात या संबंधाने. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताही परी आवरेना, धरिताही परी धरिताही पर धरिताही धरिताही परी परी धरिताही परी आवरेना, धरिताही. असं गायला लागलो तर भरपूर वेळ मी यमन गाईन. परंतु धरिताही परी आवरेना, जशी धृतराष्ट्राची स्थिती असते तशी यमनच्या बाबतीत माझी स्थिती असते. आपणा सर्वांना ते मला वाटतं फार चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. यमन हा माझा अत्यंत आवडता राग आहे. आपणही सगळे तो राग गाण्याकरिता मला वेळोवेळी पाचारण करतात. सगळ्यांचे आभार मान्य काय या ठिकाणी स्वीकारतो, आभार मानतो.
तसं धृतराष्ट्राच्या अंतःकरणामध्ये जे होतं ते सहज बाहेर पडलं अगदी. आणि तो मामका पांडवाश्चैव असं म्हटला. मामका म्हणजे माझे आणि पांडव हा म्हणजे पांडूचे. माझे पुत्र असणारे म्हणजे कौरव आणि पांडूचे पुत्र असणारे म्हणजे पांडव, हे दोघंही युद्धाच्या इच्छेने आलेले आहेत. इथपर्यंत झालंय. धर्मक्षेत्र असणाऱ्या कुरुक्षेत्रावर माझी मुलं आणि पांडूची मुलं हे दोघेही युद्धाच्या इच्छेने आलेले आहेत. आणि आलेले आहेत म्हटल्यानंतर मग प्रश्न आता या ठिकाणी केलेला आहे धृतराष्ट्राने, किम अकुर्वत संजय, किम अकुर्वत संजय. संजय सांगा बरं, दोघांनी त्या ठिकाणी युद्धस्थळावर येऊन काय केलं ते सांगा. युद्धाच्या ठिकाणी आल्यानंतर काय केलं बाबा, काय सुरू आहे सध्या, तिथलं काय वर्तमान आहे, हे ऐकण्याची माझी अत्यंत इच्छा आहे, मला सांगा. बरं, आता हे ऐकण्याची जरी इच्छा निर्माण झालेली आहे, किम म्हणजे काय, हे का बरं निर्माण झालं, त्याच्या मागचं कारण असं आहे. किम अकुर्वत असं म्हटलेलं आहे, काय करतात ते मला सांगा. याचं कारण असं आहे, किम या शब्दाचा म्हणजे काय या शब्दाचा भावनिक अर्थ घेत असताना दोन करावे लागतील. एक म्हणजे काय या शब्दाच्या मागे लपलेला विकल्प आणि काय या शब्दामध्ये लपलेला प्रश्न. मी विकल्प याकरिता म्हणतोय कारण धृतराष्ट्राला माहिती आहे माझ्या पुत्रांच्या समोर जे आहेत ते पांडव आहेत. आणि हे पांडव कौरव ज्या ठिकाणी युद्ध करण्याकरिता गेलेले आहेत ते कुरुक्षेत्र आणि ते धर्मक्षेत्र. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा त्याला बोलत असताना धर्मालय म्हणतात. जे धर्मालय म्हणजे तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचेणी, असं ज्ञानेश्वर महाराज बोललेले आहेत. याच श्लोकाखाली ज्ञानोबारे बोलले, त्याला धर्मालय म्हटलेलं आहे. आणि त्या धर्मालयाची प्रसिद्धी अशा प्रकारची आहे की त्या युद्धस्थळावर गेल्यानंतर एखाद्याची दुर्बुद्धी नाहीशी होते आणि सद्बुद्धीचा अंकुर त्याच्या अंतःकरणात निर्माण होतो. मग सद्बुद्धी निर्माण झाली, दुर्बुद्धी नाहीशी झाली, असं जर त्या स्थानाचं महात्म्य असेल तर धृतराष्ट्राला आता अशा प्रकारची चिंता वाटायला लागली की माझी मुलं म्हणजे हे कौरव युद्धाच्या इच्छेने गेलेत खरे, पण कुरुक्षेत्रावर गेल्यानंतर, धर्मभूमीत गेल्यानंतर जरची गोष्ट आहे बरं का, विकल्प सांगायचं मला. शंका, साशंक जो आहे ना धृतराष्ट्र म्हणतो की जर समजा या कौरवांच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारचा भाव निर्माण झाला, कारण त्या स्थळाचं महत्व आहे ना. कसं आहे, थोडंसं जर शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहायला गेलो तर प्रत्येक देशाचा एक गुण असतो, म्हणजे स्थानाचा एक गुण असतो आणि त्या स्थानामध्ये तो गुण विशेष असतो. आणि आपण जर त्या स्थानामध्ये जात असू तर त्या स्थानाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्या स्थानामध्ये असलेला जो गुण आहे तो गुण आपोआप आपल्यामध्ये संचार करतो आणि त्या गुणाप्रमाणे मनुष्य वर्तन करतो. ज्याप्रमाणे आळंदी पंढरपूरला गेल्यानंतर भजन करा हे कोणाला सांगावं लागत नाही, कारण भजन हा त्या ठिकाणचा असणारा स्थायी भाव आहे. किंवा पंढरीच्या वारीला गेल्यानंतर ज्ञानोबा तुकाराम म्हणा असं कोणाला आग्रह करावा लागत नाही. तिथला ज्ञानोबा तुकाराम आणि ज्ञानोबा तुकाराम हे भजन म्हणजे वारीच्या वाटेवर असलेलं ते एक स्थायी गुण आहे तिथला तो. आणि तो गुण सहजच माणसाकडून आत्मसात केला जातो, सहज माणसाच्या मुखातून ज्ञानोबा तुकाराम येतात, कारण त्या स्थानाचं ते महत्व आहे. म्हणजे त्या देशाच्या ठिकाणी ते गुण असतात. असा जर आपण विचार केला तर कुरुक्षेत्राच्या ठिकाणी धर्म नावाचा गुण आहे आणि या धर्म नावाच्या गुणाने जर कौरवांना एकवटलं, कौरवांचा जर अंगीकार केला धर्माने आणि कौरवांना जर असं वाटलं की बाबा जाऊ दे आता काय युद्ध करायचं, पांडव आपलेच भाऊ आहेत आणि न्यायाप्रमाणे आपण त्यांना त्यांचं राज्य देऊन टाकावं, युद्ध करू नये, आणि अशा प्रकारची भावना अंतःकरणामध्ये घेऊन हे कौरव म्हणे पांडवांना काय युद्धासाठी नको वगैरे बोललेत का, हे धृतराष्ट्राला ऐकायचं आहे. कारण दोघा भावांच्या मध्ये झालेली तडजोड ही धृतराष्ट्राला मान्य नाही आहे. म्हणजे दोघा भावांमध्ये फूट झाली पाहिजे हे धृतराष्ट्राला मान्य आहे. हे धृतराष्ट्र बरेच अजून आहेत. धृतराष्ट्राला दोघांमध्ये झालेली संधी अमान्य आहे, दोघांचं एकत्रकरण अमान्य आहे. आणि म्हणून कौरवांच्या अंतःकरणामध्ये धर्माचा तर उदय झाला नाही ही शंका आहे आणि काय या शब्दाच्या मागे ह्या विकल्प आहे.
आणि म्हणून आता प्रश्न केलेला आहे, किंवा कुर्वत, काय केलं ते बरं सांगा. काय केलं बाबा, काय केलं? काय केलं म्हणजे नेमकं युद्ध केलं की नाही केलं? युद्ध करत असताना युद्धाकरिता पुढे सरसावले की नाही सरसावले, थोडंसं आम्हाला सांगा. आणि अत्यंत साशंक आहे धृतराष्ट्र. धृतराष्ट्राला ऐकायचंय की आपल्या मुलांचा विजय झालाय, आणि विजयाच्या दृष्टीने किंवा विजयाकडे आपली मुलं वाटचाल करत आहेत हे कळावं एवढंच ऐकण्याकरिता धृतराष्ट्राचे कान आसुसलेले आहेत. आणि ते ऐकायला मिळण्याकरिता म्हणून काय केलं काय केलं म्हणून विचारत आहे. आणि हा प्रश्न संजयाच्या समोर उभा केलेला आहे. ही सगळी घाळमेळ चलविचल जी चालू आहे ती धृतराष्ट्राच्या अंतःकरणात आहे. या संपूर्ण श्लोकाचा जर सारांशच घ्यायचा झाला तर आपल्याला सारांश स्वरूपाने आपल्याला असा अर्थ घेता येतो की सगळ्या प्रकारची कर्म करत असताना त्याला धर्माची झालर असली पाहिजे, धर्माला अनुसरून कर्म केलेलं पाहिजे. कारण गीता तत्व आम्हाला धर्म शिकवतं. मगाशी मी बोलता राहील, गीता तत्व आम्हाला धर्म शिकवतं. गीतेच्या सिद्धांतांचं पालन केलं तर धर्माचं पालन आपल्याकडून आपोआप आहे, आपोआप आहे. कशा प्रकारे? मी तुम्हाला गीतेच्या शब्दानुसारच सांगतो. मी थांबतो आता, गीतेच्या शब्दानुसार सांगतो. पहा, गीतेचा पहिला श्लोक तुम्ही ध्यानात घ्या. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. पहिल्या श्लोकातला पहिलं अक्षर काय, पहिला शब्द घ्या धर्मक्षेत्रे. त्या धर्मक्षेत्रातलं फक्त धर एवढंच तुम्ही धरा. पहिल्या श्लोकाच्या पहिल्या शब्दाची पहिली दीड अक्षर धर्म, धर एवढंच धरा. आणि आता गीतेचा शेवटचं अक्षर घ्या. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. फक्त हे मम घ्या. आणि या मम मधला शेवटचा फक्त म अक्षर घ्या. म्हणजे पहिल्या श्लोकाच्या पहिल्या शब्दातलं पहिलं दीड अक्षर धर आणि शेवटच्या श्लोकातल्या शेवटच्या शब्दाचं शेवटचं अक्षर म, असं जर आपण एकत्र केलं तर गीतेच्या सुरुवातीपासून शेवटच्या शब्दापर्यंत केवळ धर्मच भरलेला आहे. म्हणून धर्माचं अनुसरण करणं म्हणजे गीतेच्या सिद्धांतांचा अंगीकार करणं आणि गीतेच्या सिद्धांताप्रमाणे वागणं म्हणजेच धर्म करणं, असा आपल्याला सारांश घेता येतो. आणि आता धृतराष्ट्राच्या अंतःकरणात ही चलविचल आहे. मी फक्त या चलविचलाच्या बाबतीत थोडंसं बोलतो. उदाहरण घ्या, ते दयाचं घुसळण करतात. पहा, दयाचं ज्या वेळेला घुसळण केलं जातं त्यावेळेला घुसळण केल्यानंतर ती माठाच्या मध्ये होणारी जी चलविचल आहे त्यातून दोन पदार्थ बाहेर पडतात. एक तर लोणी आहे आणि दुसरं म्हणजे ताक आहे. एक सार स्वरूप आहे, एक असार स्वरूप आहे. चलविचल सारखीच आहे, सारख्याच प्रसंगी चलविचल आहे, पण पदार्थ दोन बाहेर पडले. त्याचप्रमाणे युद्धाच्या पूर्वी धृतराष्ट्राच्या अंतःकरणात पण चलविचल आहे आणि अर्जुनाच्या अंतःकरणात पण चलविचल आहे. पण धृतराष्ट्राच्या अंतःकरणात निर्माण झालेली जी चलविचल आहे त्या चलविचलेमधून युद्ध बाहेर पडलंय आणि अर्जुनाच्या अंतःकरणात निर्माण झालेली जी चलविचल आहे त्याच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून गीतारूपी लोणी बाहेर पडलेलं आहे. चलविचल सारखीच आहे युद्धाच्या पूर्वी, पण धृतराष्ट्राच्या अंतःकरणात निर्माण झालेली चलविचल त्याच्या माध्यमातून युद्धाच्या स्वरूपात ताक बाहेर पडलं आणि अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या चलविचलीने आपल्याला भगवत प्रोक्त असा गीतेचा प्रसाद दिलेला आहे. आणि या गीतेचा अंगीकार आपण नेहमी करून गीतेचं वाचन केलं पाहिजे अशी मी आपल्याकडून सर्वांकडून अपेक्षा करतो. मी थोडंसं पूर्णविरामाकडे येतो. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पायीना श्रीमुख
आवडीने पायीना श्रीमुखा आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर. धन्यवाद. भगवान परमात्म्याचं नामस्मरण म्हणून मी धुवून म्हणत असतो, भैरवी म्हणतो. अनेक लोकांचा त्या भैरवीचा आग्रह आहे म्हणून मी भैरवी म्हणतो आणि आटोपतो मी. चलावारीला हे एक अत्यंत चांगलं माध्यम उपलब्ध झालेलं आहे. सोशल मीडियामध्ये अग्रेसर फेसबुकवर असलेलं हे पेज आहे. वारकरी संप्रदायाचं सगळं कार्य लोकांपर्यंत पोचावं ही अविनाश दादाच्या आणि त्याच्या सगळ्या कर्मचाऱ्याच्या अंतःकरणामध्ये असलेली भावना आहे. आणि म्हणून हे सगळं कार्य लोकांपर्यंत पोचावं याच्याकरिता तो धडपड करत असतो. आणि सगळे कार्यक्रम, कीर्तनं, प्रवचनं लाईव्हच्या माध्यमातून अनेक लोकांना तो आपल्या डोळ्यासमोर आणतो. म्हणून अविनाश दादाची या ठिकाणी अनंत आभार व्यक्त करतो. चलावारीलाचे आभार व्यक्त करतो. भगवान परमात्म्याची धून गातो, भैरवी गातो आणि मी या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. मुरली मनोहर गोपाला, मुरली मनोहर गोपाला, मुरली मनोहर गोपाला, मुरली मनोहर गोपाला. गोविंद राधे गोपाला, गोविंद राधे गोपाला, मुरली मनोहर गोपाला, मुरली मनोहर गोपाला. जय हरि कान्हा श्री हरि विठ्ठला, जय हरि कान्हा श्री हरि विठ्ठला, श्री हरि विठ्ठला, श्री हरि विठ्ठला. जय हरि कान्हा श्री हरि विठ्ठला, जय हरि कान्हा श्री हरि विठ्ठला. गोवर्धनधारी गोपाला, मुरली मनोहर गोपाला, मुरली मनोहर गोपाला, मुरली मनोहर गोपाला. हरे रामा राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम राम हरे हरे. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु वामन बाबा महाराज की जय. सद्गुरु सावराम बाबा महाराज की जय. सद्गुरु अप्पा माऊली महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्ण.
कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.